Hello friends, this is Sopan Deshmukh. Last lecture we have learned the oral communication, definition of oral communication, merits or advantages of oral communication. Today we going to learn demerits of oral communication. मागच्या लेक्चरला आपण तोंडी संवादाचे फायदे आणि तोंडी संवाद म्हणजे काय या गोष्टी बघितल्या. आजच्या लेक्चरला आपल्याला तोंडी संवादाचे काय काय तोटे आहेत किंवा काय मर्यादा आहेत त्या आपल्याला बघावायच्या आहेत. सो सुरू करूयात. डिमेरिट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन. फर्स्ट पॉईंट, प्रेझेन्स ऑफ बोथ पार्टीज. म्हणजेच सेंडर आणि रिसिव्हर हे दोन्हीही संभाषण करण्याच्या वेळी किंवा संवादाच्या वेळी, चर्चेच्या वेळी दोन्ही हजर असायला हवेत. इन धिस कम्युनिकेशन the receiver and the sender have present in the message. If the receiver is not available at the time of communication, then the utility of oral communication is lost. या संभाषणाच्या प्रकारामध्ये प्रेझेन्स ऑफ बोथ पार्टीज, दोन्हीही सेंडर आणि रिसिव्हर किंवा ट्रान्समीटर आणि ट्रान्समिटी किंवा एन्कोडर आणि डिकोडर या दोन्हीही पार्टी संभाषणाच्या वेळी, संवादाच्या वेळी प्रत्यक्ष हजर असायला हव्यात. या संवादामध्ये जर का सेंडर किंवा रिसिव्हर यापैकी एकही जण गैरहजर असला संवादाच्या वेळी, तर त्या संवादामध्ये जी काही युटिलिटी असते ती लॉस्ट होते, ती गमावून बसते. म्हणजेच ओरल कम्युनिकेशन या ठिकाणी कंप्लीट होत नाही. संवाद करण्याचे जे काही उद्दिष्ट आहे, जे काही ध्येय आहे, जे काही गोल आहे ते या ठिकाणी पूर्ण होत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मित्राशी बोलणार आहात किंवा एखाद्या मित्राशी तुम्हाला महत्त्वाचा संवाद साधायचा आहे. आता तुम्ही असतात सेंडर आणि ज्या मित्रासोबत तुम्हाला संवाद साधवायचा आहे तो असणार आहे रिसिव्हर. परंतु त्या ठिकाणी जर रिसिव्हर असला नाही, तुमचा मित्र जर तिथे प्रेझेंट असला नाही, तर त्या ठिकाणी तुमचा संवाद पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच काय की हा संवाद अपूर्ण राहून गेला. तुमचं जे काही लक्ष होतं, तुमचं जे काही उद्दिष्ट होतं की या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे, परंतु तो त्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकला नाही, उपस्थित राहू शकला नाही आणि म्हणून तो संवाद लॉस झाला किंवा तो संवाद होऊ शकला नाही. म्हणून फर्स्ट डिमेरिट्स किंवा याची पहिली मर्यादा किंवा पहिला जो काही तोटा आहे तो आहे प्रेझेन्स ऑफ बोथ पार्टीज. याच तुलनेत जर रिटर्न कम्युनिकेशनचा जर आपण विचार केला तर रिटर्न कम्युनिकेशनमध्ये बोथ पार्टीज अवेलेबल असण्याची गरजच नाही. सेंडर त्याच्याकडे वेळ असेल तेव्हा मेसेज सेंड करून देणार आणि रिसिव्हर जो कोणी आहे तो त्याच्याकडे वेळ असेल तेव्हा तो मेसेज वाचणार आणि फीडबॅक देणार किंवा प्रतिक्रिया देणार. परंतु ओरल कम्युनिकेशनमध्ये किंवा तोंडी संवादामध्ये जो कोणी रिसिव्हर असेल किंवा सेंडर असेल, दोन्हीही पार्टी, दोन्हीही संघांना त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, लॅक ऑफ प्रूफ. पुराव्याचा अभाव. कुठल्याही प्रकारचा पुरावा तोंडी संवादामध्ये असत नाही. दिस इज द मेन ड्रॉबॅक ऑफ ओरल कम्युनिकेशन. देर इज नो रिटर्न प्रूफ ऑफ द मेसेज कन्व्हेड ऑर सेंड ड्युरिंग द ओरल कम्युनिकेशन. जेव्हा आपण ओरल कम्युनिकेशनमध्ये किंवा तोंडी संवाद आपण साधण्याचा प्रयत्न करत असतो किंवा साधत असतो, यावेळी कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे पुरावा राहत नाही. त्यामुळे बघा, मोठमोठ्या ज्या डील होतात, मोठमोठे जे ॲग्रीमेंट होतात, करार होतात, हे करार लेखी स्वरूपात असतात. हे करार तोंडी स्वरूपात होत नाही. यामागचं कारण काय? कारण लेखी स्वरूपात झालेलं ॲग्रीमेंट हे एक पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. म्हणून कुठलाही करार हा तोंडी स्वरूपाचा असत नाही, तो लेखित स्वरूपाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ओरल कम्युनिकेशनमध्ये जर ड्रॉबॅक असेल तर तो आहे लॅक ऑफ प्रूफ. कुठल्याही प्रकारचा पुरावा तिथे राहत नाही किंवा पुराव्याचा अभाव असतो. आणि म्हणूनच जर का एखादी गोष्ट आपण बोललेली असली किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला सांगितलेली असली तर कदाचित तो त्या ठिकाणी नकार देऊ शकतो. म्हणजेच आपल्याकडे त्या ठिकाणी पुरावा राहत नाही. नेक्स्ट पॉईंट, एक्सपेन्सिव्ह खर्चिक. एक्सपेन्सिव्ह इन नेचर. ओरल कम्युनिकेशन इज नॉट ॲप्रोप्रिएट इन केस ऑफ लॉंग मेसेजेस as it is not possible for the receiver to remember lengthy messages. For example, president speech or annual report of companies as well as banks.
खर्चिक स्वरूप आहे कशाचं? ओरल कम्युनिकेशनचा. कोणत्या बाबतीत? तर ओरल कम्युनिकेशन इज नॉट ॲप्रोप्रिएट इन केस ऑफ लाँग मेसेजेस. जो मोठमोठ्या प्रकारचे जे मेसेजेस असतात, मोठमोठ्या प्रकारचे जे संदेश असतात, हे संदेश रेकॉर्ड करणं खर्चिक असतं, त्यांचं ते टॅप करणं खर्चिक असतं. ओके. आणि म्हणूनच बघा, प्रेसिडेंटचं जर का स्पीच असतं 26 जानेवारीला, ओके, तर त्या ठिकाणी तो जो काही मेसेज असतो तो रेकॉर्ड करायला कसा असतो? खर्च असतो. ओके. तो तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. मोठा मेसेज आहे, ठीक आहे, तुम्ही असं ठरवलं. फॉर एक्झाम्पल आणखी एक उदाहरण घेऊयात. मी सांगितलं की यावर्षी मी कम्युनिकेशन शिकवणार आहे आणि त्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला मी संपूर्ण पार्ट फर्स्ट टॉपिक, सेकंड टॉपिक शिकवला. सेकंड इयरला, थर्ड इयरला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जर विचारलं की येस फर्स्ट टॉपिकमध्ये काय होतं, सेकंड टॉपिकमध्ये काय होतं, तर तुम्ही सहसा जास्तीत जास्त डेफिनेशन सांगू शकाल. ओके. ओरल कम्युनिकेशनमध्ये काय होतं की लेंदी मेसेजेस, मोठमोठी जे मेसेजेस असतात ते लक्षात ठेवणं कठीण असतं. म्हणूनच ते काय करावं लागतात? रेकॉर्ड करावं लागतात. फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट स्पीच अँड ॲन्युअल रिपोर्ट ऑफ कंपनी ऑर बँक. बँकांचे बघा वार्षिक अहवाल असतात, ते तोंडी स्वरूपात सांगितले जातात का बँकांकडून? तर नाही. त्याचं वार्षिक एक अहवाल तयार केला जातो आणि तो बँकेच्या संचालक मंडळाला, त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांना किंवा ठेवीदारांना तो पुरवला जातो. का? कारण ते लेंदी मेसेज आहे, मोठ्या प्रमाणात तिथे माहिती दिलेली असते आणि ती माहिती ओरली लक्षात ठेवणं शक्य नसतं. नेक्स्ट पॉईंट, नो लिगल व्हॅलिडिटी. कायदेशीररित्या, ओके, कायदेशीररित्या कुठल्याही प्रकारचा पुरावा आपल्याकडे राहत नाही किंवा कायदेशीररित्या व्हॅलिडिटी, पडताळणी आपल्याकडे असू शकत नाही. कशामध्ये? ओरल कम्युनिकेशनमध्ये. Oral messages do not have any legal validity unless they are tapped and made a part of permanent record. जोपर्यंत ओरल कम्युनिकेशन आपण रेकॉर्ड करत नाही किंवा तो टॅप करत नाही, तोपर्यंत आपल्याकडं कुठल्याही प्रकारची त्याची कायदेशीररित्या नोंद किंवा पडताळणी राहू शकत नाही. तुम्ही बघा, जर का तुम्ही एखादी गोष्ट बोललेला असेल मित्राला किंवा तुमचा मित्र एखादाही गोष्ट तुमच्याशी बोललेला असेल, जर त्याचं जर रेकॉर्ड तुमच्याकडे नसेल तर कदाचित तो नकार देण्याची शक्यता जास्त असते. आणखी एखादं उदाहरण घेऊयात. तुम्ही एखाद्या मित्राला पैसे दिलेले आहेत, उद्या जर त्या व्यक्तीने नकार दिला की कधी दिले होते, काय प्रूफ आहे, तर तुम्ही त्याच्यावरती क्लेम करू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे काय असायला हवा? प्रूफ. आणि तोंडी संवादामध्ये हा प्रूफही राहत नाही आणि कायदेशीर व्हॅलिडिटी, ओके, लीगल व्हॅलिडिटी त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून बघा, मोठमोठे ॲग्रीमेंट, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मोठमोठे ॲग्रीमेंट असतात किंवा मोठमोठे करार आपण ज्याला म्हणतो ते जे असतात ते लेखी स्वरूपात होतात, ते ओरली होत नाहीत. नेक्स्ट पॉईंट, रिस्पॉन्सिबिलिटी कॅन नॉट असाइन. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. ओके. ती ग्राह्य धरणं ओरल कम्युनिकेशनमध्ये कठीण असतं की नक्की जबाबदारी कोणाची होती, जबाबदारी कोणावरती टाकलेली होती. Responsibility cannot be assigned in oral messages. For mistake, if any, cannot be assigned to anybody. ओरल कम्युनिकेशनमध्ये काय होतं की जर का एखादी चूक झाली असेल, एरर आपण ज्याला म्हणतो, जो झाला असेल, ओके, आणि मग ती चूक कोणाकडून झाली, का झाली, या चर्चा करण्यापेक्षा ती चूक शोधण्यात आणि त्यात वेळ घालवण्यात इतका वेळ ऑर्गनायझेशनला ॲज वेल ॲज दुसरं कोणाकडेही असत नाही. आणि म्हणूनच ही चूक कोणाची आहे, चूक कोणाच्या मार्फत घडलेल्या आहेत, याची जबाबदारी धारण करणं तोंडी संवादामध्ये कठीण असतं. ओके. म्हणूनच ओरल कम्युनिकेशनपेक्षा लोक जास्तीत जास्त रिटर्न कम्युनिकेशनला प्रेफरन्स देतात. फॉर इम्पॉर्टंट थिंग्स, महत्त्वाच्या गोष्टींसाठी रिटर्न कम्युनिकेशनला जास्त व्हॅल्युएशन असतं इन केस ऑफ ओरल कम्युनिकेशन. या प्रकारे सर्व तोटे किंवा डिमेरिट्स आपण वन बाय वन बघितले आहेत. एक रिवाइंड घेऊयात. प्रेझेन्स ऑफ बोथ पार्टीज. द रिसिव्हर अँड द सेंडर हॅव मस्ट बी प्रेझेंट इन ओरल कम्युनिकेशन. ओके. बट इन ओरल कम्युनिकेशन इफ वन इज ॲब्सेंट देअर इज नो ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशनमध्ये काय आहे की रिसिव्हर आणि सेंडर, ज्या कोणी दोन व्यक्ती एकमेकांशी चर्चा करणार आहेत त्या दोन्हीही उपस्थित असायला हव्यात. परंतु एक जण जरी नसला तर कम्युनिकेशन होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट, लॅक ऑफ प्रूफ. कुठल्याही प्रकारचा पुरावा तुम्ही ग्राह्य धरू शकत नाही तोंडी संवादामध्ये. ओके. तिसरा आहे एक्सपेन्सिव्ह इन नेचर.
खर्चिक कसं आहे ओरल कम्युनिकेशन? कारण मोठमोठे जे संवाद असतात, मोठमोठे इन्फॉर्मेशन ज्या आलेल्या असतात त्या तुम्हाला रेकॉर्ड कराव्या लागतात आणि रेकॉर्ड करण्यास खर्च जास्त येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट स्पीच ऑर ॲन्युअल रिपोर्ट ऑफ बँक ॲज वेल ॲज कंपनीज. ओके. नेक्स्ट, नो लिगल व्हॅलिडिटी. कुठल्याही प्रकारची कायदेशीर पडताळणी किंवा नोंद तुमच्याकडे असत नाही. आणि लास्ट होतं रिस्पॉन्सिबिलिटी कॅन नॉट असाइन. तुम्ही जबाबदारी ग्राह्य धरू शकत नाही की यामध्ये चूक कोणाची झालेली आहे किंवा चूक का घडलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आज आपण बघणार आहोत नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. असं कम्युनिकेशन की ज्या संवादाच्या मार्फत तुम्ही एकही शब्द न बोलता संवाद करू शकता. ओके. आपण सुरुवातीला त्याची एक डेफिनेशन पाहून घेऊयात. Man does not communicate through words alone or only through writing, speaking and listening. There is another aspect of communication that is non-verbal communication. पुन्हा एकदा, man does not communicate through words alone or only through writing, speaking and listening. There is another aspect of communication that is non-verbal communication. व्यक्ती फक्त शब्दांच्या आधारे लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात संवाद करू शकत नाही, तर आणखी एक संवादाचं एक माध्यम आहे, एक पद्धत आहे, ती म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ओके. दिस इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इन विच पर्सन युजेस हिज एक्सप्रेशन बाय वे ऑफ सिग्नल्स इन ऑर्डर टू कम्युनिकेट हिज मेसेज. या प्रकारच्या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारच्या संवादाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, तुम्ही बघा, एखादी व्यक्ती चिडलेली असेल तर तुम्ही इझिली ओळखून घेऊ शकता. कशाद्वारे? त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांद्वारे, एक्सप्रेशन्सद्वारे. ओके. किंवा एखादी व्यक्ती खूप हॅप्पी आहे तर तुम्ही इझिली ओळखू शकता की येस, ही इज व्हेरी हॅप्पी. ओके. म्हणजे ती व्यक्ती खूप खुश आहे. कशावरनं? त्याच्या डोळ्यांवरनं, त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरनं, एक्सप्रेशनवरनं, जेस्चर्सवरनं. ओके. म्हणजेच कुठलाही शब्द न बोलता समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं आहे हे ओळखणं म्हणजेच काय? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. दिस डज नॉट रिक्वायर द यूज ऑफ वर्ड्स. यामध्ये मग शब्दांची गरज आहे का? तर नाही. कुठल्याही प्रकारे शब्दांची गरज नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये नसते. बिकॉज पर्सन कॅन एक्सप्रेस हिज फिलिंग थ्रू हिज बॉडी लँग्वेज. का शब्दांची गरज का नाही आहे? कारण संवाद करताना, या प्रकारच्या पद्धतीमध्ये संवाद करताना व्यक्ती त्याच्या हावभावांद्वारे, त्याच्या बॉडी लँग्वेजद्वारे, त्याच्या शरीरयष्टीद्वारे संवाद करत असतो. म्हणून या प्रकारच्या संवादामध्ये, या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये शब्दांची किंवा बोलण्याची गरज भासत नाही. ओके. पुन्हा एकदा वन बाय वन पॉईंट्स लक्षात घ्या. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय आहे की मॅन डज नॉट कम्युनिकेट विथ वर्ड्स अलोन ऑर रायटिंग, लिसनिंग. ओके. और ओरली. देर इज अनादर आस्पेक्ट ऑफ कम्युनिकेशन दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्यक्ती फक्त लेखी स्वरूपात बोलत नाही किंवा व्यक्ती फक्त तोंडी स्वरूपात बोलत नाही, तर आणखी एक माध्यम आहे संवादाचं, ते म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन धिस प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन पर्सन युजेस एक्सप्रेशन्स बाय वे ऑफ सिग्नल्स. वेगवेगळ्या संकेतांच्या माध्यमातून चेहऱ्यावरील हावभावांद्वारे व्यक्ती संवाद करत असतो. म्हणजे रागवलेला असेल ओळखू शकतो, हॅप्पी असेल ओळखू शकतो, नाराज आहे ओळखू शकतो, कन्फ्यूज आहे आपण इझिली ओळखू शकतो. ओके. दिस डज नॉट रिक्वायर द यूज ऑफ वर्ड्स. आणि शब्दांची गरज किंवा बोलण्याची गरज या प्रकारच्या माध्यमामध्ये नसते. पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. मेरिट्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. बघा, मागचे आपण रिटन कम्युनिकेशन पाहिलं, रिटन कम्युनिकेशनची डेफिनेशन पाहिली आणि त्याचे मेरिट्स डिमेरिट्स बघितलेत. त्यानंतर आपण ओरल कम्युनिकेशन पाहिलं, ओरल कम्युनिकेशनची डेफिनेशन पाहिली, मेरिट्स डिमेरिट्स बघितलेत. आता आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बघतो आहोत. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची आपण डेफिनेशन बघितली आहे, मिनिंग बघितलं आहे आणि आत्ता आपल्याला मेरिट्स, जे पात्रता किंवा आपण ज्याला फायदे म्हणतो, ॲडव्हान्टेजेस, ते आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे बघायचे आहेत. फर्स्ट पॉईंट बघा काय आहे. फर्स्ट पॉईंट, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय की ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो किंवा विश्वसनीय, रिलायबिलिटी. ओके. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज नोन फॉर इट्स रिलायबिलिटी. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे किंवा कशासाठी ओळखलं जातं, तर विश्वासासाठी पात्र होऊ शकेल किंवा विश्वास ग्राह्य धरू शकेल असं
अशा प्रकारचा संवाद म्हणजे काय आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. द बॉडी लँग्वेज अंडरस्टँड द स्पीकर्स इमोशन्स बाय हिज फेशियल एक्सप्रेशन. आणि मग त्या जो कोणी सेंडर आहे किंवा जो कोणी ट्रान्समिटर आहे, माहिती देणारा, इन्फॉर्मेशन देणारा जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्या व्यक्तीच्या एक्सप्रेशन्सवरनं आपण इझिली ओळखू शकतो की त्याच्या नक्की काय भावना आहेत, विच इज द इमोशन्स ऑफ हिम, त्याची भावना काय आहेत, त्याला म्हणायचं काय आहे हे त्याच्या चेहऱ्यावरनं ओळखू आपण इझिली शकतो. इझिली आपल्याला त्याची जाणीव निर्माण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आपण माईम ॲक्ट बघतो बघा, माईम ॲक्ट, ओके, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शब्द नसतात, कुठल्याही प्रकारची लेखी सुरुवात नसते त्यामध्ये, किंवा लेखी स्वरूपाचे संवाद नसतात, तरीही ते प्रेक्षकांपर्यंत इझिली पोचतात. कशाद्वारे? बाय यूज ऑफ एक्सप्रेशन्स. सेंडरच्या किंवा जे कोणी ॲक्ट करता आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजने आणि एक्सप्रेशनने इझिली ते मेसेजेस आपल्यापर्यंत पोचतात. त्यानंतर चार्ली चॅप्लिन आपण खूप मोठं नाव बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे की ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचा शब्द न उच्चारता लोकांपर्यंत त्यांचा मेसेज पोचवायचे. ओके, हा सगळा प्रकार कसला आहे मग? नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा. फर्स्ट पॉईंट झाला आहे रिलायबिलिटी, म्हणजे विश्वसनीय, इझिली आपण त्याच्यावरती ट्रस्ट करू शकतो किंवा विश्वास ठेवू शकतो. वाय? बिकॉज द सेंडर इज स्पीकिंग बाय हिज एक्सप्रेशन्स अँड हिज बॉडी लँग्वेज. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांद्वारे आणि एक्सप्रेशन्सद्वारे ती व्यक्ती आपल्यासोबत काय करत असते? संवाद करत असते. नेक्स्ट वन इज क्विकनेस. क्विकनेस तत्काळ स्वरूपाचा संवाद आहे. हा वेळ खाऊ आहे का? बिलकुल नाही. वेळ जाणार आहे का? नाही. Messages are conveyed quickly to others by using non-verbal form of communication. Quickness is useful for both the senders and the receiver's point of view. मेसेज कसे सेंड केले जातात, कन्वे केले जातात? क्विकली, इझिली मेसेज फास्ट स्वरूपात, त्वरित स्वरूपात मेसेज सेंडरद्वारे रिसिव्हरपर्यंत दिला जातो. त्याला लिखाण करण्याची गरज आहे का? नाही. पूर्ण मेसेज वाचून दाखवण्याची गरज आहे का? बोलून दाखवण्याची गरज आहे का? नाही. ती व्यक्ती इझिली त्याच्या एक्सप्रेशन्सद्वारे, बॉडी लँग्वेजद्वारे, नोडिंगद्वारे इझिली तो मेसेज काय करू शकते? फॉरवर्ड करू शकते. आणि फॉरवर्ड केलेला मेसेज इझिली जो कोणी रिसिव्हर आहे तो समजून घेऊ शकतो. म्हणजेच या स्वरूपाच्या संवादामध्ये, या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये काय आहे? क्विकनेस आहे. तत्काळ स्वरूपाचा संवाद देण्या घेण्यासाठी हे कम्युनिकेशन ओळखलं जातं. इकॉनॉमिक कम्युनिकेशन. इकॉनॉमिक, आता आपण रिटर्न कम्युनिकेशनचा बघितलं, ओरल कम्युनिकेशन बघितलं. यामध्ये काय होतं की कॉस्ट होती, एक्सपेन्सिव्ह इन नेचर होता, खर्चिक स्वरूपाचं होतं. पण ओरल कम्युनिकेशन आणि रिटर्न कम्युनिकेशनची तुलना जर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सोबत जर केली आपण, तर इथं कसं आहे? इकॉनॉमिक आहे. आर्थिक गोष्टींचा जर विचार केला तर इकॉनॉमिक कम्युनिकेशन कसं आहे? खर्च विरहित आहे. कुठल्याही प्रकारचा खर्च यामध्ये येत नाही. लॉ expenditure is involved in conveying a message in this form of non-verbal communication. जो काही खर्चाचा रूल आहे, जो काही खर्चाचा कायदा आहे, तो या कम्युनिकेशनला एक्झॅक्टली लागू होतो. तो कसा? ड्यू टू इकॉनॉमी ऑल द बिझनेस युनिट्स हॅव यूज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आर बेनिफिटेड. सगळ्या गोष्टींचा विचार करता, रिटर्न कम्युनिकेशनचा विचार करता, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ओरल कम्युनिकेशनचा विचार करता. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे? सगळ्या गोष्टींचा विचार करून, अभ्यास करून, कमी खर्चिक आहे किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. आणि म्हणून मोठमोठ्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात, कंपनी असतात, ते मॅक्झिममली कशावर भार देतात किंवा जास्त प्रभावी कशावर असतात? ते तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनवरती असतात. आणि ते त्यांना बेनिफिशियलसुद्धा वाटतं, फायदेशीरसुद्धा ते त्यांना वाटतं. नेक्स्ट पॉईंट, ॲक्युरेट अंडरस्टँडिंग. ॲक्युरेट, अचूक समज, एक्झॅक्टली समोरची व्यक्ती काय म्हणते आहे ते समजावून घेणे. मॅनेजर्स ऑफ बिझनेस फर्म कॅन इझिली अँड ॲक्युरेटली मेक द कस्टमर्स अँड द एम्प्लॉईज अंडरस्टँड देअर मेसेज अँड ऑल्सो रिसीव्ह देअर मेसेजेस इन द सेम वे. व्यवसाय संस्थांमध्ये जे कोणी मॅनेजर्स असतात, जे कोणी CEOज असतात किंवा जे कोणी सुपिरियर्स किंवा आपण सिनियर्स आपण ज्यांना म्हणतो, हे काय करतात की इझिली समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्वरूपाचा मेसेज फॉरवर्ड करतात. इझिली समोरच्याला मला काय म्हणायचं आहे, माझा काय संदेश आहे,
आणि कोणत्या बाबतीत मी बोलतो आहे हे इझिली नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा वापर करून तो मेसेज त्यांना सेंड करतात. कशाच्या आधारे? बॉडी लँग्वेजच्या आधारे, जेस्चरच्या आधारे, एक्सप्रेशनच्या आधारे, नोडिंगच्या आधारे, विंकिंगच्या आधारे. ओके. आणि मग या आधारे एक कम्युनिकेशन करताना, संवाद साधत असताना ज्या प्रमाणात ते मेसेज देत आहेत एक्झॅक्टली त्याच प्रमाणात तो रिसिव्हसुद्धा ते करतात की एम्प्लॉईला नक्की काय म्हणायचं आहे, त्याच्या काय भावना आहेत. ओके. आणि या सगळ्यातून मग काय एक फायदा निर्माण होण्याचं काम ऑर्गनायझेशनमध्ये होतं. नेक्स्ट, युजफुल फॉर इलिटरेट्स, अशिक्षित. ओके. किंवा अज्ञानी जे लोक असतात त्यांच्यासाठी हे कसं असतंय, महत्त्वाचं असतं किंवा त्यांना उपयोगी असतं. इवन इलिटरेट पीपल कॅन यूज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता जे अज्ञानी आहे किंवा अशिक्षित आहे त्या लोकांना बऱ्यापैकी या संवादाचा फायदा होतो. कसा फायदा होतो की जर का समोरच्या व्यक्तीला इंग्लिश बोलायचं आहे आणि इंग्लिश येत नाही, ओके, तर बऱ्यापैकी ते त्यांच्या बॉडी लँग्वेजने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. ओके. एखादा फॉर एक्झाम्पल आपल्याकडं जर एखादा फॉरेनर आला आणि त्याने जर एखादा प्लेस विचारलं आपल्याला, तर आपल्याला इंग्लिश बोलणं जर शक्य होत नसेल तर आपण काय करतो, त्याला इझिली हातवारे करून आपण त्याला सांगतो की या ठिकाणी हा ॲड्रेस आहे, तुम्ही असं जा किंवा तसं जा. ओके. म्हणजेच काय करताय तुम्ही, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा यूज करता आहे. आणि बहुतेक वेळा जे कोणी अज्ञानी लोक असतात ज्यांना माहिती नाही तर त्यांनासुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं होतं, युजफुल होतं. आणि लास्ट आहे नॅचरल वे. हा कसा आहे, नॅचरल मार्ग आहे, नैसर्गिक मार्ग आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज अ नॅचरल वे ऑफ कम्युनिकेशन, हेन्स इट इज नेसेसरी ॲडजस्ट टू कम्युनिकेशन. हा एक नैसर्गिक मार्ग आहे. एक्सप्रेशन देणं, बॉडी लँग्वेज ठेवणं ही इझिली निसर्गात आपल्यात ही कला असलेली असते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे ही शिकायला जाण्याची किंवा शिकवून घेण्याची गरज ह्यामध्ये नसते. ओके. या प्रकारे आपण मेरिट्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बघितले आहेत. एकदा वन्स अगेन आपण रिवाइंड करूयात. रिलायबिलिटी, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे, विश्वसनीय आहे, आपण इझिली त्याच्यावरती ट्रस्ट करू शकतो. का? कारण एखादी व्यक्ती नाराज आहे, एखादी व्यक्ती दुःखी आहे किंवा एखादी व्यक्ती हॅप्पी आहे, आपण इझिली त्याच्या एक्सप्रेशन बॉडी लँग्वेजने ओळखू शकतो. ओके. नेक्स्ट पॉईंट होता क्विकनेस. तात्काळ असे मेसेज सेंडही करू शकतो आपण आणि इझिली त्याचा फीडबॅक मिळवू शकतो. नेक्स्ट वन इज इकॉनॉमिक कम्युनिकेशन. इन ऑर्गनायझेशन अकॉर्डिंग टू रिटन कम्युनिकेशन अँड ओरल कम्युनिकेशन, द नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे कसं आहे, खर्च कमी करणारं आहे. ओके. नेक्स्ट आहे ॲक्युरेट अंडरस्टँडिंग. योग्य समज नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून होते. नेक्स्ट वन इज युजफुल फॉर इलिटरेट्स. अशिक्षित किंवा अज्ञानी लोक जे आहे हे मॅक्झिममली नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा वापर करतात. आणि शेवटचं आहे नॅचरल वे. निसर्गतरित्या ही कला प्रत्येकाच्या अंगी असते आणि इझिली प्रत्येकजण नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तींशी बोलू शकतो. इवन आपण आपल्या घरामध्ये सुद्धा कधी नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा वापर करतो बघा. चेष्टा मस्करी करताना, एखाद्याशी गप्पा मारताना आपण मॅक्झिममली नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा सुद्धा वापर करत असतो. ओके. या लेक्चरला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्यानंतर डिमेरिट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची डेफिनेशन, मिनिंग बघितले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचे आहे डिमेरिट्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अँड ॲस्पेक्ट्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.